मित्रांनो, जर आईचं प्रेम मनात जिवंत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. माझ्या कुशीमध्ये नुकताच जन्माला आलेला माझ्या लहान भाचा खूप रडत होता. मी स्वतः त्या वेळेला 16 वर्षांची होते. समजत नव्हतं की याला शांत कसं करू. तो फक्त रडतच होता. त्याला कुशीमध्ये हलवून हलवून अक्षरशः मी थकले होते. माझी आई धक्क्यामुळे तिच्या खोलीमध्ये बेशुद्ध पडली होती. सारखं तिला बेशुद्धीचे झटके येत होते. मी स्वतः एका खूप मोठ्या दुःखातून जात होते, कारण की माझी बहीण मुलाला जन्म देताच या जगातून निघून गेली होती. परंतु जेव्हा तो मुलगा शांत झाला नाही तेव्हा मी स्वतः रडू लागले. अगदी हुंके देत रडू लागले. माझा आवाज ऐकून माझे बाबा माझ्या खोलीत आले. मला त्या मुलासोबत रडताना पाहिलं तेव्हा बोलू लागली, समीक्षा काय झालं बेटा? मी म्हणाले, बाबा हा शांतच बसत नाही, मी याला कसं काय सांभाळू? माझ्या वडिलांनी त्या मुलाला त्यांच्या कुशीत घेतलं आणि एक दीर्घ श्वास घेतला. बोलू लागले, याने देखील या जगात येताच त्याच्या आईला गमावलं आहे. काय बोलू शकतो आपण? तरी खूप मुश्किलीने मी माझ्या आईला आणि माझ्या भाषाला सांभाळलं होतं. 8 दिवस झाल्यानंतर हळूहळू माझ्या आईची तब्येत सुधारली होती. मग त्यानंतर ती तिच्या नातवाला थोडीफार सांभाळू लागली. माझ्या बहिणीच्या अंत्यसंस्कारानंतर माझे भाऊजी एकदा देखील आमच्या घरी आले नव्हते. माझ्या बहिणीचं आणि भाऊजींचं लव्ह मॅरेज होतं. त्यांचं एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम होतं. परंतु माझ्या बहिणीचं वय खूप कमी होतं. 1 महिनाच निघून गेला होता. आता त्या लहान मुलाला देखील माझ्या खुशीची सवय झाली होती. जेव्हा माझे भाऊजी घरी आले तेव्हा त्यांची दाढी अगदीच वाढली होती. डोळे अगदी आत गेले होते. फक्त थोडा वेळच स्वतःच्या मुलाला खुशीत घेतलं. त्याच्यावर प्रेम करून लागले. माझी आई बोलू लागली, समीक्षा अजून खूप लहान आहे, खूप मुश्किलीने त्याला सांभाळते आणि तसंही मी खूप आजारी असते जेव्हापासून नीलिमा या जगातून निघून गेली आहे. मला तर वाटते की माझ्या आतून माझा अर्धा जीवच कोणीतरी काढून घेतला आहे. भाऊजी बोलू लागले, मामी हा तर सगळा देवाचा खेळ आहे. तुम्ही तर एकमेकांना आधार तरी देऊ शकता, सांभाळू शकता. तुम्ही माझ्याबद्दल देखील विचार करा. त्या रिकाम्या घरामध्ये मला फक्त नीलिमाचे आवाज ऐकू येतात. मी कशाप्रकारे तिथे एकटा राहतो हे फक्त माझ्या मलाच माहीत. नीरज भाऊजींचं दुःख त्यांच्या जागेवर अजिबातच कमी नव्हतं. माझ्या आईने एक दीर्घ श्वास घेतला. बोलू लागली, आता तर सुट्टी पडली आहे, परंतु सुट्टी संपल्यानंतर समीक्षाचं 12वीचं कॉलेज सुरू होईल. जावई बापू, मी इतक्या लहान मुलाला सांभाळण्याच्या परिस्थितीत नाही जाणारी तर निघून गेली. आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायला पाहिजे. तुम्ही दुसरं लग्न करा. हे ऐकताच नीरज भाऊंच्या कपालावर आठ्या आल्या. बोलू लागले, मामी हे तुम्ही काय बोलताय? मी माझ्या आयुष्यातील नीलिमाची जागा इतर कोणालाही देऊ शकत नाही, कधीही देऊ शकत नाही. तुम्हाला माहीत आहे ना मी तिच्यावर किती प्रेम केलं आहे. तिच्या नावावर मी पूर्ण आयुष्य घालवू शकतो. फक्त माझं मूल थोडं मोठं होऊ दे, तेव्हा मी त्याला माझ्यासोबत घेऊन जाईन. माझी आई बोलू लागली की मला माहीत आहे की नीलिमा सारखं प्रेम तुम्ही तर कोणालाही देऊ शकत नाही, परंतु तुमच्या मुलाला तर आईची गरज आहे ना. नीरज भाऊजी बोलू लागले, दुसरी आई नाही सांभाळू शकत त्याला. अजूनही समीक्षा लहान आहे, 16 वर्षांची आहे. तुम्हाला कुठे हिचं लग्न इतक्या लवकर करायचं आहे? जेव्हापर्यंत ती 20-22 वर्षांची होईल, माझा मुलगा 5-6 वर्षांचा होईल, तेव्हा मी याला घरी घेऊन जाईन. परंतु माझी आई बोलू लागली, कसम आहे ना तुम्हाला आता तुमच्या आयुष्यात पुढे जायला पाहिजे. जर या मुलाला समीक्षेची सवय लागली तर दुसऱ्या कोणत्याच बाईला हा सहन करणार नाही. हे तर सरळ आहे. आज नाही तर उद्या तुम्ही दुसरं लग्न करणारच. त्यावर नीरज भाऊजी बोलू लागले की मला लग्न करायचं नाही, आता नाही आणि पुढे कधीच नाही. माझी आई बोलू लागली, सध्या तरी तुमच्या मनामध्ये दुःख ताजच आहे, परंतु मला माहीत आहे की वेळेनुसार सर्व काही ठीक होईल. काही महिन्यांनंतर तुम्ही दुसरं लग्न कराल जेणेकरून तुमच्या मुलाला तिची सवय होईल. माझ्या आईचं ते बोलणं माझ्या भाऊजींना कदाचित आवडलं नव्हतं. ते उठून निघून गेले. त्यानंतर पूर्ण 4 महिन्यानंतर आले होते. माझ्या बहिणीचा मुलगा ज्याचं नाव आम्ही सार्थक ठेवलं होतं तो आता 5 महिन्यांचा झाला होता. आता तर माझ्याशिवाय राहतच नव्हता. माझ्यासाठी खूप कठीण व्हायचं. कॉलेजवरून यायचे तेव्हा तो रडत असायचा. आई त्याला शांत करून करून अक्षरशः थकून जायची, परंतु तो अजिबातच शांत राहत नव्हता. मी येताच जेव्हा त्याला खुशीत घ्यायचे तेव्हा त्याचा आवाज एकदम शांत व्हायचा, झोपायचा माझ्यासोबतच, माझ्या हातानेच खायचा. मला त्याची आई समजायचा आणि माझ्या मनात देखील त्याच्याबद्दल अशाच भावना निर्माण झाल्या हो. त्या मला वाटायचं की ते माझंच मुलं आहे. माझी आई सारखं नीरज भाऊजींना बोलायची की तुमच्या भविष्याबद्दल, तुमच्या आयुष्याबद्दल जरा गंभीरपणे विचार करा, तुमच्या मुलाचा प्रश्न आहे. परंतु भाऊजी माहीत नाही काय विचार करून बसले होते. 4 महिन्यांनंतर आले. फक्त 1 तास बसले. माझ्या आईचं बोलणं
एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिलं आणि उठून निघून गेले. प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम ते माझ्या वडिलांच्या दुकानात ठेवून जायचे. बोलायचे, सार्थकच्या खर्चाचे आहेत, मी माझ्या मुलाच्या खर्चाचा ओझ तुमच्या अंगावर टाकणार नाही. दिवस निघून जात होते आणि मी 18 वर्षांचे झाले. आता सार्थक 2 वर्षांचा झाला. आता तर माझ्याशिवाय राहतच नव्हता. मला आई असाच हाक मारायचा. त्याच दिवसांमध्ये माझ्यासाठी स्थल देखील येऊ लागली, खूप चांगली आणि खात्यापित्या घरातली स्थल यायची. माझ्या आईने निलेश भाऊजींना बोलू लागली, समीक्षासाठी खूप चांगलं स्थल आलं आहे आणि आमची इच्छा आहे की त्याचं आता लग्न करावं. हे ऐकताच भाऊजी बोलू लागले, अहो माझ्या मुलाचं काय होईल मग? सार्थक तुमचं मूल नाही का? तुमच्या मुलीची शेवटची निशाणी आहे. तुमच्या मुलीसाठी माझ्या मुलावर असा अन्याय का करताय? आता कुठे तुमच्या मुलीचं वय निघून चाललं आहे. 2-3 वर्ष अजून थांबा. मी स्वतः समीक्षाचं लग्न एका खूप चांगल्या घरात लावून देईन, परंतु माझ्या मुलाला या लायकीचं तर होऊ देत की मी त्याच्या सोबत राहू शकेन. माझी आई बोलू लागली, तुम्हाला समजत का नाही? तो अजूनही समीक्षाचा पाठलाग सोडत नाही. तिला स्वतःची आई समजतो. जर अजून थोडा मोठा झाला तर तिच्याशिवाय अजिबातच राहणार नाही आणि वेळेचा काहीच भरोसा नाही. मी आता आजारी राहू लागले आहे. तिच्या वडिलांना देखील बीबीचा त्रास आहे. आम्ही आमच्या मुलीचे लग्न लवकरात लवकर करू इच्छितो. तुम्ही तुमच्याबद्दल विचार करा. त्यावर नीरज भाऊजी बोलू लागले, ठीक आहे, तुम्हाला इतकीच घाई आहे तर मग समीक्षाचं लग्न माझ्यासोबत लावून द्या. हे ऐकताच माझ्या आईला जोरदार झटका बसला. बोलू लागली, तुमचं वय आणि समीक्षाचं वय यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही समीक्षापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहात. भाऊजी बोलू लागले, मग काय झालं? सार्थक समीक्षाला स्वतःची आई समजतो आणि आता तिच्याशिवाय राहू शकत नाही. मी इतर दुसऱ्या बाईला घेऊन आलो तर माहीत नाही ती माझ्या मुलासोबत कसं वागेल. असंही होऊ शकतं की ती त्याच्यासोबत आईसारखं वागणारच नाही. माझ्यासमोर प्रेम देईल आणि माझ्या माघारी माझ्या मुलाला मारत राहील. समीक्षा त्याची मावशी आहे, त्याच्यासोबत वाईट अजिबातच वागणार नाही. मला लग्नाची काहीच इच्छा नाही, परंतु मला माझ्या मुलासाठी आई पाहिजे जी समीक्षापेक्षा इतर चांगली कोणीही असू शकत नाही. माझी आई बोलू लागली, मी तुमच्या सासरऱ्यांशी बोलून बघते. हे बघा समीक्षा माझी एकच मुलगी आहे. जर तुम्ही तिला स्वीकारू इच्छिता तर मग अगदी मोकळे मनाने स्वीकारा. फक्त सार्थकची आई म्हणून स्वीकारू नका, स्वतःच्या बायकोच्या मानाने देखील स्वीकारा, जेणेकरून मला लग्नानंतर माझ्या मुलीची काळजी राहणार नाही. हे ऐकताच नीरज भाऊजींच्या कपालावर आठ्या पडल्या होत्या. बोलू लागले, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही. नीरज भाऊजी एका चांगल्या खात्यापित्या घरातले होते. त्यांच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची काहीच कमी नव्हती. त्यामुळेच माझ्या वडिलांनी देखील यावर काहीच आक्षेप घेतला नाही, कारण की त्यांची देखील अजिबात अशी इच्छा नव्हती की सार्थकसाठी एखादी सावत्र आई यावी. त्याला माझी सवय देखील खूप जास्त लागली होती आणि मग माझ्या नीरज भाऊजी सोबत लग्न झालं. माझी पाठवणी होऊन मी जेव्हा नीरजच्या घरी आले तेव्हा माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं, कारण की मी असा कधीच विचार केला नव्हता. फक्त माझ्या मनात एवढंच होतं की ते माझे भाऊजी आहेत. सध्या तरी माझं मन अगदीच रिकाम होतं, त्यामध्ये कोणतीच अशी भावना नव्हती. मला वाटलं कदाचित ते माझ्यासोबत तसंच वागतील जसा एक नवरा स्वतःच्या बायकोसोबत वागतो, परंतु असं अजिबात नव्हतं. घरामध्ये येताच त्यांनी मला एक वेगळी खोली दाखवली. बोलू लागले, इथे तुला कोणताच त्रास होणार नाही. तू सार्थक सोबत इथे अगदी आरामात तुझं आयुष्य घालवू शकतेस. मी हैराणीने त्यांना पाहत होते की माझ्या जवळ येऊन बोलू लागले, माझ्या मनामध्ये काल देखील नीलिमा होती आणि आज देखील नीलिमाच आहे आणि नेहमी तीच राहील. तू या घरामध्ये फक्त आणि फक्त माझ्या मुलाची आई म्हणून आली आहेस, माझी बायको म्हणून नाही आणि नाही माझी बायको बनण्याचा कधी प्रयत्न करूस. असं बोलून ते त्या खोलीतून बाहेर निघून गेले. मी शांतपणे त्यांना पाहत होते. माझी खोली रिकामी झाली होती. सार्थक माझं बोट पकडून मम्मा मम्मा बोलत होता. मी माझ्या डोळ्यात पाहणारे अश्रू साफ केले आणि सार्थकला बेडवर झोपावू लागले. माझे कपडे चेंज करताना मला खूप रडू आलं होतं. मी विचार करत होते
माझ्या आईने माझं लग्न इतर कोणासोबत तरी लावून दिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. कमीत कमी तो माझ्यासोबत असा तरी नक्कीच वागला नसता. हा माणूस तर दगडाच्या काळजाचा होता. किती आरामात हे सगळं मला सांगून निघून गेला होता. एकदा देखील हा विचार केला नाही का की माझ्या मनावर त्याचा काय परिणाम होईल, मला कसं वाटेल. मला माझ्या बहिणीचा तिरस्कार अजिबातच नव्हता, परंतु मला माझं आयुष्य अगदी व्यवस्थित घालवायचं होतं आणि प्रत्येक मुलीची हीच इच्छा असते. सध्या तरी मी सकाळी उठले आणि नाश्ता बनवून टेबलवर ठेवला. नीरजने शांतपणे नाश्ता केला आणि निघून गेला. दिवस असेच निघून चालले होते. पूर्ण दिवस एकतर मी घरातलं काम करत राहायची किंवा सार्थकला सांभाळत राहायचे, परंतु रात्री माहीत नाही का माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. नीरज तर मला पाहू देखील इच्छित नव्हता माझ्याजवळ येणं तर खूप लांबची गोष्ट. हा माझ्या गरजेचं प्रत्येक सामान तो आणून द्यायचा. मला खाण्यापिण्याची, चांगले कपडे घालण्याची काहीच कमतरता नव्हती, परंतु एका स्त्रीसाठी फक्त हेच पुरेस नसतं. तिला नवरदेवाचं प्रेम देखील पाहिजे असतं. एकदा असंच माझं नटण्याचं मन झालं. मी एक सुंदरशी साडी नेसली, मेकअप केला, माझी केस मोकली सोडली. योगायोग हा होता की त्याच वेळेला नीरज देखील घरी आला. मला पाहताच त्याच्या कपालावर आठ्या आला. रागाने मला पाहू लागला. हे काय घातलं आहेस? अशा प्रकारे तयार होऊन माझं मन विरघळण्याचा प्रयत्न करतेस काय? समजतेस कोण तू स्वतःला की माझं मन इतकं कमजोर आहे ज्यामुळे तुला असं पाहून विरघळून जाईल की जेव्हा तू अशी नटून माझ्यासमोर येशील तेव्हा माझं मन विरघळून जाईल. मी तुझ्या त्या सौंदर्यामध्ये बेधुंद होऊन तुझ्याजवळ येईन. लाज नाही वाटत तुला? हे असं वागताना त्याचं बोलणं ऐकून मला स्वतःचीच खूप लाज वाटू लागली. मी तर फक्त अशीच तयार झाले होते. मला माहीत नव्हतं की तो ऑफिसवरून लवकर परत येईल आणि त्याने अशा प्रकारे माझा अपमान केला होता की मी खोलीत येऊन कपडे बदलून अगदी हुंदके देत रडू लागले. सार्थक माझ्या जवळच होता. मला रडताना पाहून माझ्याजवळ आला आणि माझ्या डोळ्यातील अश्रू पुसू लागला. बोलू लागला, मम्मा काय झालं? तू का रडतेस? बाबा तुला ओरडलेत का? मी तर तुझा लाडका मुलगा आहे ना. सोड बाबांना, मी तुला आता पापा देतो. तू एकदम ठीक होशील. ज्या प्रकारे मी त्याला लाडाने समजावायचे तो देखील अगदी तसाच मला लाडाने समजवत होता. त्याने माझ्या कपालावर त्याचे बारीक ओठ ठेवले तेव्हा मी माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले. रडल्यामुळे माझा सगळा मेकअप खराब झाला होता. माझी लिपस्टिक माझ्या पूर्ण चेहऱ्यावर पसरली होती. केस देखील विस्कटले होते आणि रडल्यामुळे डोळ्यातील काजल देखील गालावर आलं होतं. माझ्या मनामध्ये त्यावेळेला सार्थकसाठी अजिबातच प्रेम नव्हतं. माहीत नाही का, मला एकदमच असं जाणवू लागलं की जर माझ्या आयुष्यात सार्थक नसता तर कदाचित आज माझ्यासोबत हे असं अजिबात झालं नसतं, कारण की सार्थकमुळेच आज माझं लग्न नीरज सोबत झालं होतं, ज्याची मला अजिबातच इच्छा नव्हती. सध्या तरी माझा अवतार तसा विस्कटलेला पाहिला तेव्हा सार्थक बोलू लागला. स्वतःच्या हाताने माझा चेहरा साफ करू लागला आणि बोलू लागला, मम्मा तू तर छान छान भूत झाली आहेस. मी आताच तुझा चेहरा साफ करतो, नाहीतर बाबा घाबरतील आणि मग पुन्हा तुला ओरडतील. त्याचं बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. ते तर लहान मुलं होतं, परंतु त्या दिवसानंतर मी पुन्हा परत कधीच तयार झाले नाही. मी तर खूप चंचल आणि आवडीन एवढी जपणारी मुलगी होते. माझं मन करायचं की मी केस मुक्की सोडावी, अगदी छान नटावं, मेकअप करावं आणि अगदी स्टायलिश छान छान कपडे घालावेत. परंतु त्या दिवसानंतर फक्त एक दिवसच माझं मन पुन्हा तयार झालं होतं की पुन्हा तसाच मेकअप करावा. जेव्हा मी 20 वर्षांचे झाले होते तेव्हा माझा वाढदिवस होता आणि मी माझ्या आवडीचा सोनेरी रंगाचा वन पीस घातला होता. माझी केस मुके सोडली होती आणि आता दिवसाची वेळ होती. नीरज येण्याची ही अजिबातच वेळ नव्हती. मी अगदीच हलकीशी गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली आणि अगदी व्यवस्थित तयार झाले. सार्थक माझ्या जवळच होता. तो तर आता शाळेत जाण्याच्या वयाचा झाला होता. जेव्हा मी अशी खूप जास्त तयार व्हायचे किंवा माझ्या मनात जेव्हा खूप अशा भावना उफालून यायच्या तेव्हा मला सार्थकचा खूप तिरस्कार वाटायचा, परंतु दुसऱ्या क्षणी मी स्वतःला सावरायचे की हा तर माझा भाचा आहे. मला आई बोलतो मी अगदी माझ्या मुलाप्रमाणे त्याच्यावर प्रेम करते. नीरजच्या वागण्याची शिक्षा मी याला का देऊ? त्या दिवशी मी अशी तयार होऊन बसले होते की तेव्हा सार्थक नावाचा फोटो काढून नीरजच्या नंबरवर सेंड केला. मला याबद्दल अजिबातच काही माहीत नव्हतं. खूप वेळानंतर माझं बिर्याणी खाण्याचं मन झालं. मी किचनमध्ये गेले
आणि बिर्याणी बनवली आम्ही दोघं. आई आणि मुलगा बसून बिर्याणी खातच होतो की रागातच नीरज त्या घरात दाखल झाला. मला इतकं तयार पाहून दुसऱ्या क्षणी त्याचा मोबाईल माझ्या समोर फेकून दिला. हे सर्व काय आहे? लाज नाही वाटतं तुला? मी तिथे मीटिंगमध्ये बिझी आहे आणि तू मला सारखं तुझे फोटो पाठवत आहेस. मी कितीतरी वेळा तुला समजावला आहे की माझ्यासमोर अशा प्रकारचे नखरे करू नकोस. तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये काहीच किंमत नाही. तू फक्त आणि फक्त माझ्या मुलाची आई आहेस आणि बस. त्यापुढे आपलं काहीच नातं नाही. मी तर अगदी हक्काबक्का होऊन नीरजकडे पाहत होते, कारण की मी तर काही केलं देखील नव्हतं. दुसऱ्या क्षणी त्याने माझा तोंड दाबून मला झिडकारलं. माझ्या हातामध्ये सोनेरी रंगाच्या बांगड्या, ज्या मी अगदी प्रेमाने त्यावंती सोबत मॅचिंग म्हणून घातल्या होत्या. दुसऱ्या क्षणी त्याने माझा हात टेबलवर मारला होता. खूप जोरातच हात टेबलवर लागल्यामुळे त्या बांगड्या तुटून गेल्या. सार्थक तर घाबरून मागे सरकला. त्या बांगड्यांच्या काचा माझ्या हाताला लागल्या होत्या आणि मी एक जोरात सुस्कारा सोडला होता. ते फोटो तर माझ्या फोनवरून सार्थकने स्वतःच्या वडिलांना पाठवले होते, परंतु इथे तर पुन्हा एकदा मी समोर आले होते. कदाचित तयार होणं, माझ्या आवडीचे कपडे, माझ्या पसंतीचे जेवण बनवणं, सर्व काही माझ्यासाठी हराम झालं होतं. मी माझ्या खोलीमध्ये स्वतःला कैद करून घेतलं. कितीतरी वेळ माझ्या मनातल्या सगळ्या भावना माझ्या डोळ्यातून बाहेर काढत होते. माझ्या डोळ्यातून माझ्या सगळ्या भावना वाहून गेल्या होत्या. त्या रात्री एका क्षणासाठी देखील माझे डोळे बंद झाले नव्हते. सार्थक दरवाजा ठुठवत राहिला, परंतु मी दरवाजा उघडला नाही. तो त्याच्या वडिलांजवळ झोपून गेला. दुसऱ्या सकाळी जेव्हा मी खोलीतून बाहेर निघाले, तेव्हा माझं वागणं अगदीच बदललेलं होतं. नीरज मला वळून पाहत होता. त्याला वाटत होतं कदाचित मी काहीतरी बोलेन, काहीतरी तक्रार करेन किंवा सार्थक सोबत काहीतरी चुकीचं वागेन, परंतु नीरजला मला ओरडण्याची संधी मिळेल असं मी काहीच केलं नाही. मनामध्ये मी आता पक्क केलं होतं की मी फक्त आणि फक्त सार्थकची आई आहे आणि माझं काम फक्त इथे सार्थकची काळजी घेणं इतकंच आहे. माझ्या नवऱ्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करणं एवढंच आहे. मी माझे मन कधीच मारलं होतं. खूप प्रेमाने मी सार्थकाला नाश्ता भरवला होता. त्यानंतर त्याला शाळेत सोडलं. घरात सगळं काम केलं. माझे जितके काही नवीन ड्रेस होते, महागड्या साड्या होत्या ज्या मला आईने दिल्या होत्या, जेणेकरून मी माझ्या नवरा ऑफिसवरून येण्यापूर्वी घालून तयार होईन, ते सर्व कपडे मी जाळून टाकले होते. मी स्वतःवर लक्ष देणं सोडून दिलं. कितीतरी दिवस मी केस देखील विंचरत नव्हते. सध्या तरी मी सार्थकाला वेळ द्यायचे, त्याचा अभ्यास घ्यायचे. मी नीरज सोबत बोलत देखील नव्हते. जर खूपच महत्त्वाचा असायचं तर बोलायचे, नाही तर माझ्या कामांमध्ये व्यस्त राहायचे. मला असं शांतपणे काम करताना पाहून कदाचित नीरजला काहीतरी जाणवू लागलं होतं, परंतु मला आता या सगळ्या गोष्टींनी अजिबातच फरक पडत नव्हता. माझ्या भावना कधीच संपून गेल्या होत्या. सार्थक शाळेत जाऊ लागला होता. अभ्यासात देखील तो खूप चांगला होता. आता तर जो वेळ माझ्याकडे शिल्लक राहायचा, मी त्यामध्ये त्याला शिकवण्याचं काम करायचे. नाही मला माझ्या शरीराला टापटप ठेवण्याचा छंद होता, नाही मला वेकअप करण्याची काही हौस शिल्लक राहिली होती. बांगड्या काय असतात हे तर मी विसरूनच गेले होते. एखादा सणवार यायचा तेव्हा माझ्या हातावर कधी मेहंदी नसायची. मी असेच पूर्ण दिवस पाहुण्यासाठी जेवण बनवण्यामध्ये या आणि साफसफाई करण्यामध्ये व्यस्त असायचे. मी तर नवीन कपडे देखील सोडून दिलं होतं. या वेळेला जेव्हा दिवाळी आली तेव्हा कदाचित नीरजला समजलं होतं मला आणि सार्थकला मॉलमध्ये जाऊया असं बोलू लागला. तेव्हा मला देखील यायला सांगितलं, परंतु मी कामाचा बहाणा सांगून नकार दिला. जेव्हा ते मॉलवरून परत आले तेव्हा खूपच खुश होते. नीरजने माझ्याजवळ एक खाकी कागद दिला आणि बोलू लागला, हे मी तुझ्यासाठी खरेदी केले आहेत. हे सांगताना तो जरा अडखळत होता. मी तर हैराण होते की इतक्या वर्षांमध्ये तो माझ्यासाठी काय घेऊन आला आहे. मी अगदी अविश्वासाने नीरजकडे पाहिलं आणि मग कोणत्याच अपेक्षेशिवाय ते उघडून पाहिलं तेव्हा त्यामध्ये काचेच्या सोनेरी रंगाच्या बांगड्या होत्या, ज्या एकेकाली माझ्या आवडीच्या होत्या. मी एक ओंझरती नजर त्या बांगड्यांवर टाकली आणि बोलू लागले, या बांगड्या तुम्ही कोणासाठी घेऊन आला आहात? नीरज पुढच्या क्षणी डोळे मोठे करून मला पाहू लागला, मग बोलू लागला, कोणासाठी काय? मी माझ्या मुलाच्या आईसाठी घेऊन आलो आहे. तुझ्यासाठी घेऊन आलो आहे. तुला सोनेरी रंगाच्या बांगड्या आवडतात ना, मग घाल या बांगड्या. मी तर जितकी हैराण होणार होते तितकी कमी होते. नजरवर करून त्याच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा एका क्षणासाठी मला त्याच्या डोळ्यामध्ये
एक विचित्र कशी जाणवली, काहीतरी असम नक्कीच होतं. ज्ञाने मला माझी नजर दुसरीकडे करण्यासाठी मजबूर केलं होतं. कदाचित इतक्या वर्षांमध्ये त्याला जाणवलं होतं की मी त्याची बायको आहे. पहिल्या बायकोचा मृत्यू झाला आहे आणि आता त्याच्या आयुष्यामध्ये अजून दुसरी एक बाई देखील आहे. हेच कारण होतं त्यामुळे आम्ही त्या घरामध्ये एकत्र राहत होतो. कदाचित आता त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम निर्माण होऊ लागलं होतं. मी त्या बांगड्या घेऊन तिथेच एका रँकवर ठेवल्या आणि म्हणाले की आता मी काम करते, तुमचे खूप खूप आभार. असं बोलल्यानंतर मी तिथून निघून आले होते. परंतु आता मला या गोष्टीने अजिबातच फरक पडत नव्हता. दिवाळी आली तेव्हा सर्वजण तयार होते, परंतु मी मात्र घराच्या कामांमध्येच व्यस्त होते. माझे आई वडील देखील तिथे आले होते आणि सोबतच इतर नातेवाईक देखील फराळासाठी आमच्या घरी यायचे. तेथे माझ्या वयाच्या लग्न झालेल्या मुली देखील होत्या. त्यातल्या काहींना तर 2-2, 3-3 मुलं देखील होती आणि आज अगदी व्यवस्थित तयार होऊन आल्या होत्या. हातामध्ये बांगड्या होत्या, चेहऱ्यावर मेकअप होतं, सुंदर अशा साड्या नेसल्या होत्या. नीरजचं लक्ष माझ्याकडे गेलं. तो माझ्याकडे आला, बोलू लागला, तू हे सर्व एकटीच का करत आहेस? बघ सगळेजण तयार होऊन आले आहेत आणि एक तू आहेस जी घराच्या कामांमध्येच अगदी झोपलेली असतेस. चल ठेव आता हे काम आणि जाऊन तयार हो. आता तोच होता जो मला हसून हे सगळं सांगत होता, माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होता. परंतु मी खूप हैराणीने त्याच्याकडे पाहत बोलू लागले, आता तुला इतक्या वर्षानंतर मी आठवले आहे? इतक्या वर्षांपासून तर मी याच अवस्थेत होते. वर्षात ना फक्त एकदाच देव आली येते आणि प्रत्येक दिवाळीला माझी हीच अवस्था असते. मग याच दिवाळीला तुम्हाला याची का जाणीव झाली? माझ्या त्या प्रश्नावर नीरज निरुत्तर झाला होता. माझी आई देखील माझा हात पकडून बोलू लागली, अगं तू हातामध्ये बांगड्या का नाही घातल्यास? काय दागिने देखील घातले नाहीस? मी तुला सोन्याचे दागिने देखील लग्नामध्ये खूप सारे दिले होते, नीलिमाचे दागिने देखील तुझ्या जवळच आहेत ना, मग तू ते दागिने का नाही घालत? परंतु मी फक्त चेहऱ्यावर एक साधंच हसू आणलं होतं. कुठे ना कुठे नीरजला त्याच्या चुकीची आता जाणीव होऊ लागली होती. त्या दिवशी जेव्हा सार्थक झोपला होता तेव्हा मी असंच माझ्या विचारांमध्ये हरवले होते. जेव्हा नीरज त्या खोलीत आला त्याला माझ्या खोलीत पाहून मी जरा दचकलेच, कारण की आज पहिल्यांदाच रात्रीच्या या वेळेला तो इतक्या वर्षांनी माझ्या जवळ आला होता, माझ्या समोर बसला आणि मग माझा हात पकडून माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु मी माझा हात त्याच्या हातातून सोडवला होता. मग बोलू लागला, हे बघ समीक्षा, मी तुझ्यासोबत खूपच चुकीचा व्यवहार केला आहे. मला माहीत आहे की मी नीलिमाच्या प्रेमामध्ये अगदीच आंधळा झालो होतो, परंतु ही गोष्ट तुला माहीत आहे की नीलिमाचं माझ्या आयुष्यामध्ये काय महत्त्व होतं? आम्ही दोघेही एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम करत होतो. मग ती मला असं अचानक सोडून गेल्यामुळे माझ्या डोक्यावर, माझ्या मनावर तिचा खूप मोठा आघात झाला होता. मी तर अगदी तिच्यासाठी वेडा झालो होतो, ज्यामुळे मी तुझ्यासोबत देखील खूप चुकीचा वागलो. परंतु वेळेनुसार मला आता समजलं आहे की अन्याय तर मी देखील तुझ्यावर खूप सारा केला आहे. तू माझ्या मुलाला अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे जीव लावला आहे. स्वतःच्या आनंदाचा, स्वतःच्या सर्व गोष्टींचा त्याग माझ्या मुलासाठी केला आहेस. लहान वयातच तू आईच्या जागेवर आलीस आणि आता जेव्हा इथे आलीस तेव्हा हे तर सरळ आहे. मी तुझा नवरा होतो. माझ्याकडून नवरा बायको सारखं तर नाही, पण कमीत कमी मैत्रीचं नाथम तरी माझ्याकडून तुला अपेक्षित होतं. परंतु तरीही मी तुझ्यासोबत खूप चुकीचा वागलो. माझ्या हातावर अजूनही त्या बांगड्या रुतल्याचे निशाण होते. नीरज त्या निशाणाला स्वतःच्या हाताने स्पर्श करत होता. बोलू लागला की मला तुझ्यासोबत आपलं हे नातं पुढे न्यायचं आहे. इतका वेळ तर मी नीलिमासोबत देखील घालवला नव्हता जितका वेळ मी तुझ्यासोबत घालवला आहे. माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे. कुठे ना कुठे मी तुझ्यावर आता प्रेम करू लागलो आहे. तुझ्यासोबत आयुष्याची नवी सुरुवात करू इच्छितो. मला नीरजचे शब्द समजत होते, परंतु आता नाही. आता माझ्या भावना अगदी संपूर्ण गेल्या होत्या. मी तिथून उठून उभी राहिले. माझ्या मनामधील तर या सगळ्या भावना कधीच संपूर्ण गेल्या होत्या. मी मागे वळून त्याला पाहिलं आणि म्हणाले की मी फक्त आणि फक्त तुमच्या मुलाची आई आहे. या आधी यापेक्षा जास्त तुमचं आणि माझं कोणतंच नातं नाही. माझ्या आत देखील भावना होत्या. कधी मी देखील प्रार्थना करायचे की तुम्ही माझ्यासोबत एका चांगल्या नवऱ्याप्रमाणे वागावं, मला माझा अधिकार देऊ नका, परंतु माझ्यासोबत प्रेमाने बोलावं, माझ्यासाठी गिफ्ट आणावेत, मला बाहेर फिरायला घेऊन जाऊन माझी काळजी करावी. जर मला ताप आला
तर माझ्यासोबत प्रेमाने 2 शब्द बोलावेत माझ्या प्रत्येक कठीण वेळात. तुम्ही माझ्यासोबत असावं. परंतु तुम्ही असं केलं नाही. उलट प्रत्येक वेळेला मला अपमानित केलं. मला असं सांगितलं की मी दुसरी आहे, मी तर परकी आहे, फक्त आणि फक्त एका मुलाची आई आहे. आणि आता जेव्हा माझ्या आतील सगळ्या भावना राग झाल्या आहेत तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही मला सोन्याचे स्वप्न दाखवत आहात, मला समजवण्याचा प्रयत्न करत आहात, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहात. परंतु मी निर्जला इतकं सांगितलं होतं की बघा, जर तुमच्या मनामध्ये एका स्त्रीसाठी भावना जागृत होत आहेत किंवा तुम्हाला नव्याने हे नातं सुरू करायचं असेल तर चांगलं आहे की जाऊन एका बाईसोबत लग्न करा जी तुमची गरज पूर्ण करू शकेल. कारण मी फक्त आणि फक्त सार्थकची आई आहे, यापेक्षा जास्त काही नाही. तुम्हाला माझ्याकडून पूर्ण परवानगी आहे की तुम्ही जाऊन तिसरं लग्न करू शकता. इतकं बोलल्यानंतर मी त्या खोलीतून बाहेर निघाले होते. काही वेळानंतर माझ्या सार्थकच्या खोलीतून बाहेर निघून नीरज त्याच्या खोलीत निघून गेला होता आणि मी तिथेच बसून माझे अश्रू पीत होते. माझी इच्छा असून देखील मी आता नीरजबद्दल माझ्या आतमध्ये भावना निर्माण करू शकत नव्हते. एखादी स्त्री जेव्हा एखाद्या पुरुषासाठी तिच्या मनाचे दरवाजे बंद करते तेव्हा मग त्यानंतर काहीही होऊ देत ती पुन्हा विरघळत नाही. सारखा अपमान आणि तिरस्कार केल्यावर जर पुरुष समजत असेल की तो एखाद्या स्त्रीला पुन्हा परत पहिल्यासारखं करू शकतो तर हा त्याचा सर्वात मोठा गैरसमज आहे. मित्रांनो, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. संगीत.